तर मित्रांनो, एकाच्या बुडावरती सनसनीत लाथ मारा. मग नक्की कोणाच्या बुडावरती लाथ मारायची, का लाथ मारायची आणि कशी लाथ मारायची हेच आपण पुढील काही मिनिटांमध्ये या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, इथे तुलना करणार आहे मी ती एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची. इथे ठरणार आहे की असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण. आणि मग यासाठी मी फक्त एक प्रसंग सांगणार आहे. मग पहिला प्रश्न आहे की कोणाच्या बुडावर लाथ मारायची आहे. मग तुम्ही ठरवा, एकनाथ शिंदेच्या का मग उद्धव ठाकरेंच्या. मग प्रसंग काय आहे तर प्रसंग समजून घेऊया. प्रसंग असा आहे की 2-2.5 वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि सातत्याने चर्चा होत आहे असली कोण नकली कोण, असली कोण नकली कोण. निवडणूक आयोगाचा निर्णय काही असू द्या. मग उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत आहेत, एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये आहेत. आणि साधारण 3 दिवसांपूर्वी मग ह्या दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरू आहे. आणि या जागा वाटपामध्ये साधारण 3 दिवसांपूर्वी मग कुठेतरी उद्धव ठाकरेही नाराज असल्याचं दिसलं किंवा समाधानी नसल्याचं दिसलं आणि एकनाथ शिंदे देखील नाराज असल्याचं दिसलं, समाधानी नसल्याचं दिसलं. आणि मग त्यानंतर मग काल काँग्रेस जी राष्ट्रीय पक्ष आहे महाविकास आघाडीतला, तर त्यांचे पक्षश्रेष्ठी हे दिल्लीवरून थेट मुंबईत आले. मुंबईवरून मातोश्रीला गेले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आणि मग बाहेर येऊन त्यांनी सांगितलं की आमचं जे काही मतभेद होते ते आता मिटलेले आहे. आणि मग एकनाथ शिंदे कालच मग सकाळी उठले, विमान पकडलं, दिल्लीला गेले, अमित शहांसोबत चर्चा केली आणि दिल्लीमधून प्रेस घेतली की आमचं जवळपास जागा वाटप निश्चित झालेलं आहे. 25, 30, 35 जागांवर थोडेसे मतभेद शिल्लक आहेत. मग मित्रांनो, हा झाला प्रसंग. मग निवडणूक आयोगाने जेव्हा एकनाथ शिंदेंना असली शिवसेना असं दिलं आहे, तेव्हा मग भाजप जो राष्ट्रीय पक्ष महायुतीतला आहे त्यांचे पक्षश्रेष्ठी हे मुंबईत का आले नाहीत, इथं हा प्रश्न तयार होतो. आणि मग जोपर्यंत बाळासाहेब हयात होते, शिवसेना एकसंध होती, तेव्हा तर भाजपचे पक्षश्रेष्ठी मुंबईत यायचेच. परंतु लोकसभा 2014ला देखील जी जागा वाटप झाली होती लोकसभेसाठीची, तर त्याची चर्चा ही मुंबईमध्येच झाली होती, मातोश्रीवरच झाली होती. विधानसभेला भाजप शिवसेना स्वतंत्र लढले. त्यानंतर 19ला आपल्या सर्वांना आठवतं अमित शहा हे स्वतः मातोश्रीवर आले होते, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली होती आणि मग त्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली होती, पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप. आणि मग आता जेव्हा दोन्ही शिवसेनेमध्ये फूट पडली आहे, तेव्हा एक प्रसंगामध्ये दोन्हीमधील फरक दाखवत आहे की उद्धव ठाकरेंकडे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी येऊन चर्चा करतात आणि एकनाथ शिंदेंना मात्र दिल्ली वारी करावी लागते. मग आता तुम्ही ठरवा की असली शिवसेना कोण, नकली शिवसेना कोण. कारण यामधून प्रश्न तयार होतो की मराठी बाणा आणि पाठीचा ताठकणा उद्धव ठाकरे जपत आहेत का मग एकनाथ शिंदे जपत आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान हा उद्धव ठाकरे जपत आहेत का मग एकनाथ शिंदे जपत आहेत. महाराष्ट्र धर्म उद्धव ठाकरे जपत आहेत का एकनाथ शिंदे जपत आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीश्वरांसमोर गहाण टाकण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत का मग एकनाथ शिंदे करत आहेत. आणि मग जेव्हा या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही ठरवणार आहात, तेव्हा मग तुमच्या लक्षात येईल की का लाथ मारायची आहे. आणि मग आता समजून घेऊया की कशी लाथ मारायची आहे. तर विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की या दोघांपैकी जे कोणी महाराष्ट्र धर्म पाळीत नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीश्वरांसमोर गहाण टाकत आहे, ज्याचा मराठी बाणा आणि पाठीचा ताठकाना नाहीये, तर त्याच्या बुडावरती अशी लाथ घाला आणि ती लाथ अशा पद्धतीने घाला की मतपेटीद्वारे
मग त्याला घरी पाठवण्याचं काम करा, लात मारा आणि सत्तेपासून दूर ठेवा. मग कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की मग या प्रसंगामधून किंवा या सर्व वर्णनामधून माझ्या तुम्हाला नक्की काय वाटतं. एकनाथ शिंदेची शिवसेना असली आहे का मग उद्धव ठाकरेंची शिवसेना असली आहे, आणि मग नकली शिवसेना कोणाची? तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरते एवढंच, थांबतो. धन्यवाद.